Dear students, in last lecture we have seen what is the multiplication of two complex numbers. Now in this lecture we have seen what is the division of complex numbers. So let Z1 is equal to A plus IB. Z2 is equal to C plus ID. Be any two complex numbers. Number such that this Z2 is not equal to 0, then Z1 upon Z2 is equal to Z2 0 नको काय करणार पण Z2 ने काय करणार आहे डिवाइड करणार आहे. Z1 upon Z2 is equal to A plus I B upon C plus I B is equal to Z1 upon Z2 is equal to this. आता हे डिव्हिजन घेताना काय करायचं आपल्याला हा जो Z2 आहे Z2 इज C प्लस आयडी. Z2 इज C प्लस आयडी. ह्या C प्लस आयडी म्हणजे Z2 च्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. कॉन्जुगेट म्हणजे आठवते का? कॉन्जुगेटने काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय पण करायचं आणि डिवाइड पण करायचं. म्हणजे ते कॉन्जुगेट ऑफ दिस नंबर C प्लस आयडी. आठवते का? आयचं साइन काय करणार फक्त आपण अपोजिट करणार आहोत. C प्लस आयडी चा कॉन्जुगेट काय आहे C मायनस आय डी. त्याने काय करायचं मल्टिप्लाय करायचे आणि सेम डिवाइड करायचे. So this is the multiplication of these two complex numbers. न्यूमरेटरला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचे आणि डिनॉमिनेटरला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. ओके. मल्टिप्लिकेशन करताना काय करणार आहे ह्या ए ने पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं प्लस आय बी इंटू पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. ए इंटू सी मायनस आय डी प्लस आय बी इंटू सी मायनस आय डी डिवायडेड बाय. आता ह्या ब्रॅकेट मधल्या सी ने पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं नंतर आय डी ने करायचं. सो सी इंटू सी मायनस आय डी प्लस आय डी इंटू C minus I D. So this is equal to A ने मल्टिप्लाय केलं तर काय A इंटू सी AC मायनस AID म्हणजेच काय लिहूयात आपण AD I प्लस IB इंटू C म्हणजेच आपण लिहूया BC I नंतर प्लस मायनस मायनस IB ID BD I इंटू I स्क्वेअर divided by C into C square minus CD I then plus ID into C. ID into C म्हणजे CD I plus CD I नंतर minus ID म्हणजे D square and I into I square. So this is AC. आय कॉमन घेऊया तिथनं म्हणजे सुरुवातीला प्लस BCI लिहूया प्लस BCI नंतर मायनस AD आय लिहूया नंतर मायनस BD आय स्क्वेअर इज मायनस 1 डिवायडेड बाय C स्क्वेअर CDI मायनस CDI प्लस CDI म्हणजे कॅन्सल. दिस इज मायनस D square and this is I square is minus 1. So Z1 upon Z2 is equal to काय ते AC प्लस इथं BCI ADI काय कॉमन I. सो I आपण कॉमन घेऊया काय येईल मग I कॉमन घेतलं तर BC मायनस AD BC मायनस AD नंतर इथे काय मायनस BD इंटू मायनस 1 प्लस BD डिवायडेड बाय दिस इज C स्क्वेअर मायनस D स्क्वेअर इंटू मायनस 1 मायनस मायनस प्लस and D square into 1 is D square. So C square plus D square. So this is AC plus
BD plus bracket plus I into BC minus AD divided by C square plus D square. म्हणजेच आपण हा नंबर असाही लिहू शकतो, हा जो आहे तो त्याचा रियल पार्ट असेल प्लस I इंटू BC मायनस AD divided by C square plus D square, हा त्याचा काय असेल imaginary part. This is real part of this Z1 upon Z2 and this is imaginary part of this Z1 upon Z2. Now we will take some examples. Let Z1 is equal to 3 plus 2I and Z2 is equal to 1 plus I. Then Z1 upon Z2 is equal to, Z1 is 3 plus 2I and Z2 is 1 plus I. ओके, आता काय करायचं डिव्हिजन घेताना, काय करणार आहे आपण, डिव्हिजन घेताना काय करायचंय, हा जो Z2 आहे C प्लस ID त्याच्या कॉन्जुगेटने काय करायचंय मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचे, Z2 च्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचे. Z2 काय आपल्याकडे 1 प्लस I, 1 प्लस आय च्या कॉन्जुगेटने काय करणार आहे आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड. काय असेल 1 प्लस आय चा कॉन्जुगेट, 1 प्लस आय चा कॉन्जुगेट काय असेल 1 मायनस आय, तर प्लसचं साइन काय होईल फक्त मायनस. ना we will take this multiplication in numerator 3 plus 2I into 1 minus I and this is 1 plus I into 1 minus I. Therefore Z1 upon Z2 is equal to 3 ने पुढचं पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं 3 into 1 minus I plus 2I into 1 minus I. Then this is हा फॉर्मॅट तुम्हाला आठवते का, A प्लस बी इंटू ए मायनस बी च्या फॉर्म मध्ये हा फॉर्म्युला आठवते, ए प्लस बी ए मायनस बी, ए प्लस बी ए मायनस बी त्याच फॉर्म मध्ये आहे. त्याचा आन्सर काय असते ए प्लस बी इंटू ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्या फॉर्म्युलाने केलं तरी चालणार आहे. डिनॉमिनेटरला ए प्लस बी ए मायनस बी काय असेल याचा आन्सर, ए इज 1 and this is a plus b, a is 1 b is I, a is 1 b is I, a plus b a minus b काय असेल याचा आन्सर, a is 1 so 1 square minus b is I so I square. इथे लक्षात आपण असंच लिहूया तिथे I 1 square minus I square, a is 1 plus b is I, a is 1 minus same format है b is I so 1 square minus I square. आता ह्या ब्रॅकेट ने 3 ने मल्टिप्लाय करूया 3 into 1 is 3 minus 3 into I is 3I plus 2I into 1 is 2I, 2I into minus I minus 2I square and this is 1 square is 1 minus I square is minus 1 so 3 minus 3I plus 2I minus 3I plus 2I is minus I and this is minus 2 into I square is minus 1 so minus minus with plus 1 3 minus I minus 2 into minus 1 is plus 2 divided by 2 so this is 3 plus 2 5 minus I and this is divided by 2. Okay, आता आपण रियल पार्ट सेपरेट करूया आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करूया. 5 divided by 2 minus I by 2 means this is 5 divided by 2 plus minus 1 by 2 into I. So this is real part and this is imaginary part. The homework ला करा तुम्ही सेम फॉर्मॅट मध्ये करायचंय. If Z1 is equal to
2 plus 3i, z2 is equal to 3 plus 4i, then z1 upon z2 is equal to. Next example, find a and b if a plus b into 2 plus I is equal to b plus 1 plus 10 plus 2a into I. एक्झाम्पल मध्ये काय करायचं आपल्याला, ह्या ज्या ए बी दिसत आहेत ह्या एक्झाम्पल मध्ये त्या ए आणि बी च्या व्हॅल्यूज काय करायचं आपल्याला फाइंड करायचे. सो वी हॅव अन इक्वेशन ए प्लस बी into 2 plus I is equal to, this is b plus 1 plus 10 plus 2a into I. ओके, आता ह्या a ने पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे, नंतर b ने मल्टिप्लाय करायचे. a therefore a into 2 plus I plus b into 2 plus I is equal to, बी प्लस 1 काय आहे तुमचा रिअल पार्ट आहे, हा प्लस हा जो ब्रॅकेट आहे तो काय आहे तुमचा इमॅजिनरी पार्ट. दिस इज बी प्लस 1 अँड दिस इज 10 प्लस 2a इंटू आय. आता हे मल्टिप्लिकेशन करूयात. a इंटू 2 इज 2a, a इंटू आय इज ai plus b into 2 is 2b लिहूया plus b into I is bi is equal to, हा तुमचा रिअल पार्ट आहे b plus 1 प्लस हा आहे 10 plus 2a into I. आता इथे रिअल पार्ट सेपरेट करूयात आणि सेपरेट नाही एकत्र करूयात. हा जो रिअल पार्ट आहे 2a आणि 2b तो एका ब्रॅकेट मध्ये लिहूया 2a प्लस 2b, आणि हा जो इमॅजिनरी पार्ट आहे तो एका ब्रॅकेट मध्ये लिहूया प्लस ai प्लस bi इज इक्वल टू b प्लस 1 प्लस 10 प्लस 2a इंटू I. therefore 2a प्लस 2b, इथनं I काय करूयात आपण कॉमन घेऊयात, I काय करूयात कॉमन घेऊयात, म्हणजे इथं काय राहील a आणि प्लस इथनं I कॉमन घेतला तर b इज इक्वल टू, I काय केलं आपण कॉमन घेतलं इज इक्वल टू b प्लस 1 प्लस 10 प्लस 2a इंटू I. तर LHS ला 2a प्लस 2b हा जो आहे तुमचा रिअल पार्ट आहे, इकडे b प्लस 1 हा रिअल पार्ट आहे, इथे हा जो आहे तो इमॅजिनरी पार्ट आहे, इकडे पण इमॅजिनरी पार्ट्स. सो इक्वेटिंग द रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स, इक्वेटिंग द रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स we get by equating the real and imaginary parts we get 2a plus 2b is equal to 2a plus 2b is equal to b plus 1. This is equation number first, and this is a plus b is equal to a plus b is equal to 10a plus 2a. 10 plus 2a. A plus b is equal to 10 plus 2a. This is equation number 2. Now we solve this equation. 2a plus 2b. b कडच्या साईडला आणूयात. Plus b minus b is equal to 1. And this 2a. 2b minus b plus b is equal to 1. हे ही इक्वेशन आपण सॉल्व करूया. 2a RHS ला तो LHS ला आणूया. a plus b
प्लस 2a इकडे आला तर मायनस 2a होईल आणि हा 10 मायनस 2a प्लस a मायनस a प्लस b इज इक्वल टू 10. ओके, आता हे जे आहे इथे इक्वेशन नंबर देण्यापेक्षा आपण काय करूयात, इक्वेटिंग अँड रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स हे इक्वेशन मिळाले आणि हे इक्वेशन मिळाले. ओके, आता आपल्याकडे सॉल्व्ह केल्यानंतर हे आले त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं आणि सॉल्व्ह केल्यानंतर हे जे सेकंड आलेलं आहे त्याला इक्वेशन नंबर 2 दिले. ओके, आता हे जे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन आहे त्यामध्ये बी जो आहे तो प्लस बी आहे आणि ते दोघांकडे काय प्लस बी. आता हे सेकंड इक्वेशन आहे ते आपण ह्या फर्स्ट इक्वेशन मधून काय करूया, सबट्रॅक्ट करूया. म्हणजे हा जो प्लस बी आहे तो काय होईल, कॅन्सल होईल. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम फर्स्ट. 2 नंबरचे इक्वेशन फर्स्ट मधून काय करूया, सबट्रॅक्ट करूया. हे झालेलं असेल तुम्हाला फर्स्ट इक्वेशन मधून सबट्रॅक्ट. सो वी राईट दिस first equation and then subtraction minus, this is minus a and this is plus b is equal to 10. सबट्रॅक्शन करताना काय करतोय आपण, प्रत्येकाचं साइन काय करतात, चेंज करतात. दिस इज मायनस ए दिस इज प्लस ए, दिस इज प्लस बी, सबट्रॅक्शन घेताना काय मायनस, दिस इज प्लस 10 मायनस 10. सो 2a प्लस a 3a, this is plus b and minus b get cancelled. So 0, this is plus 1 and minus 10. Plus 1 minus 10 is minus 9. So we have a is equal to minus 9 divided by 3. So a is equal to minus 3. Okay. Now we put this value of a in equation number 2. Put a is equal to minus 3 in equation number 2. So we get equation number 2 is minus a plus b is equal to 10. So minus a is minus 3. A is minus 3. Minus as it is. A is minus 3 plus b is equal to 10. Minus minus plus. Okay. So therefore b is equal to 10 plus 3 minus. So b is equal to 7. So we have enough values. Therefore a is equal to minus 3 and b is equal to 7. Okay. आले. आता तुम्ही घरी होमवर्कला करा. सिंपल एक्झाम्पल्स आहे. आले नाही तर सांगेलच नंतर. फर्स्ट घ्या, फाइंड a and b if a plus 2b plus 2ai is equal to 4 plus 6i. काय करायचं इथे, हा जो तुमचा काय असणार आहे रियल पार्ट आणि हा काय इमॅजिनरी पार्ट. इथे काय तुमचा 4 रियल पार्ट. सो फर्स्ट इक्वेशन इज a प्लस 2b इज इक्वल टू 4 आणि नेक्स्ट आहे हा जो तुमचा इमॅजिनरी पार्ट आहे 2ai आणि इकडे आहे 6i. 2a इज इक्वल टू 6. सो a इज इक्वल टू 3. एची व्हॅल्यू तर इथेच मिळाली, ती ह्या इक्वेशन मध्ये ठेवली. a प्लस 2b इज इक्वल टू 4 मध्ये तर तुम्हाला b मिळणार आहे. ओके, येईल करता. नंतर नेक्स्ट पाहूयात, फाइंड a and b if a minus b plus a plus bi is equal to a plus 5y. सिंपल आहे. a मायनस b इथं दिसते तुम्हाला. a मायनस b हा रिअल पार्ट आहे, इकडे a हा रिअल पार्ट आहे. दोन्ही कम्पेअर करायचे. नंतर इथे a प्लस b i 5y हे इमॅजिनरी पार्ट्स आहेत, ते दोन्ही कम्पेअर करा.
तुम्हाला इक्वेशन मिळतील ए मायनस बी इज इक्वल टू ए अँड ए प्लस बी इज इक्वल टू 5. नंतर हे सॉल्व्ह होतील. ओके, येतील करता. अँसर्स सांगू का? अँसर्स आहेत, पहिल्या इक्वेशनचा अँसर आहे, ह्या एक्झाम्पलचा अँसर आहे a is equal to 3 and b is equal to 1/. ओके, आणि हे जे सेकंड एक्झाम्पल आहे त्याचा आन्सर आहे a is equal to 5 and b is equal to 0. येतील करता. ओके.